आप देख रहे हैं LN न्यूज। आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अमृत महोत्सव वर्षानिमित्त एक प्रतिज्ञा घेतोय। स्वतंत्र भारताचे नागरिकत्व देणाऱ्या आणि वैभवशाली महाराष्ट्राशी जोडणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचा आम्ही सार्थ अभिमान बाळगू। हा मुक्ती संग्राम अनेक ध्येयवादी स्वातंत्र्य सैनिकांच्या अमूल्य बलिदानातून आणि जनतेच्या सक्रिय पाठिंब्यातून सिद्ध झाला आहे। याची आम्ही कृतज्ञतापूर्वक जाणीव घेऊ। सार्वभौम भारताचे नागरिक म्हणून महाराष्ट्र धर्म पाळताना मराठवाड्याच्या भूमीला समृद्ध करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात सदैव आम्ही सानंद वचनबद्ध राहू। धन्यवाद। यानंतर आपण शुभेच्छा संदेश ऐकणार आहोत। मी विनंती करते साहेबांना आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समारंभाला उपस्थित माझे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आमचे सहकारी केंद्रीय आणि केंद्रीय मंत्री आणि माझे सहकारी मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, मी आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। आज आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करतोय। आज या संघर्षमय इतिहासाची आणि रोमहर्षक लढ्याची पानं आठवणीमध्ये चालली जात आहेत। या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सेनानींना माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो। सर्वप्रथम मी त्यांना वंदन करतो। आपण सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। योगायोगाने आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देखील आहे आणि मोदींनी देखील आपल्याला सतत विकासासाठी आणि प्रगतीची प्रेरणा दिलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवशी आपण अशी शपथ घेऊया की मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे, विकासाचे नवे पर्व मराठवाड्यात सुरू झाले पाहिजे, अशा प्रकारची आपण संकल्पना करूया। सौफेर प्रगतीचा हा नवा मुक्ती संग्राम आपण आजपासून सुरू करूया। हैदराबाद मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक दैदिप्यमान पर्व आहे। आज आपण मुक्ती संग्रामाच्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी सगळे इथे जमलेलो आहोत। निजामाच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध मराठवाडा तेव्हा आतून धगधगत होता। स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील जनता हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी तीव्र संघर्ष करीत होती। लोकमान्य टिळकांनी इसवी सन 1891 मध्ये जिनिंग प्रेस सुरू केली आणि त्यातून राजकीय जागृतीचे पहिले पाऊल मराठवाड्यात पडले। 1935 च्या दरम्यान राष्ट्रीय भावनेतून मराठवाड्यात 20 खाजगी शाळा सुरू झाल्या। यामागे स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांची मुख्य प्रेरणा होती। या शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जनजागृतीचे कार्य केले। श्री केशवराव कोरटकर आणि वामनराव नाईक यांनी यात पुढाकार घेतला आणि हैदराबाद प्रांतात
दक्षिण साहित्य संघाची स्थापना केली. तिथं स्वातंत्र्याच्या प्रेरणेने मराठी तरुण एकत्र आले. संस्थानातील शाळांमध्ये वंदे मातरम गीत म्हणण्यास बंदी होती. त्या विरोधात सुरू झालेल्या वंदे मातरम विद्यार्थी चळवळीतून या मुक्ती संग्रामाला बळ मिळालं. घराघरातून स्वातंत्र्याचा अंगार पेटला आणि त्या वनव्यात अत्याचारी राजवट जळून खाक झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे हैदराबाद संस्थान देशाचा भाग बनलं. भारताला एक संघ ठेवण्याचं अशक्यप्राय कार्य या लोहपुरुषानं केलं. आज माझ्या समोर काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांनी किंवा हयात नसलेल्या शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाचे अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यांनी स्वतः अनुभवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्वातंत्र्य संग्राम कुणीही विसरू शकणार नाही. या दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चव्हाण, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. त्यांचे योगदान फार मोठा. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासारखीच राष्ट्रभावना या लढ्यातही होती. म्हणून या भूमीवर आल्यावर आपण सगळे नतमस्तक होतो. आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रेरणेतून गेल्या वर्षापासून या आपल्या मुक्ती संग्रामाचा मोठा कार्यक्रम तेलंगणा येथे देखील होतो. यात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा हे तीनही राज्य सामील होतात. या मुक्ती संग्रामासारख्या ऐतिहासिक घटनेशी सगळा देश जोडला गेला आहे. हे आपल्या केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आपल्या उपक्रमातून दाखवून दिले. त्यामुळेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचे कार्यक्रम उत्साहाने साजरे आपण करतोय. गेले 3-4 दिवस या मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय. आधीच्या सरकारच्या काळात मराठवाड्याच्या अनुशेषात भर पडली. विकासाचे प्रकल्प काही मंदावले, पण महायुती शासन यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. हा शब्द राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी आपल्याला देऊ इच्छितोय. जिल्हा नियोजन मधून प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये आपण दिले. छत्रपती संभाजीनगर येथे सुंदर असे स्मृती स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी रुपये निधी आपण देत आहोत. आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावलं उचलण्यास आपण सुरुवात केली. आणि आपल्या सरकार आल्यानंतर मागील वर्षी पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्रामात मी स्वतः ध्वजारोहण या ठिकाणी केलं. त्यावेळेस देखील काही पूर्ण करण्याची घोषणा केली होती, पण या घोषणा देखील आम्ही कागदावर ठेवल्या नाहीत. त्याची अंमलबजावणी सुरू केली. हे आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये दिसतंय. काल देखील मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक संभाजीनगरमध्ये झाली. या निर्णयाकडे आपण मराठवाड्यातले लोक सर्व डोळे लावून पाहत होते आणि आपल्या मराठवाड्यासाठी काय निर्णय सरकार घेतंय हे बघत होते. आणि म्हणून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचं पर्व यातून सुरू झालंय असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. या बैठकीत आम्ही मराठवाड्यातील 45,000 मराठवाड्यासाठी 45,000 कोटीपेक्षा जास्तीची विकास कामं मंजूर केलेली आहेत. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरूपी सुटका आपल्याला करायची आहे. पावसाचं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना प्रस्तावित आहे ती मागच्या वेळेस मंदावली बंद होती, परंतु आज आपण त्यासाठी 15,000 कोटींची तरतूद देखील केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी आपण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देखील विनंती केली आहे आणि नक्की आपल्याला केंद्राकडून देखील मदत मिळेल. मराठवाड्यातले रस्ते चांगले झाले पाहिजे त्यासाठी देखील आपण शेकडो कोटी निधी दिलाय. त्याचा पाहतोय आपण. पूर्वीचे रस्ते आणि आताच्या रस्ते याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतोय. उर्वरित सगळे रस्ते देखील चांगले करण्याचं काम सरकार या ठिकाणी करेल अशी देखील ग्वाही या ठिकाणी मी देतो. उद्योग, विकास, सिंचन, कृषी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची घोडदौड सुरू होणार आहे. आता खऱ्या
मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे. मराठवाडा हा कोकणासारखा पावसाचा प्रदेश नाही, पश्चिम महाराष्ट्रासारखी सदनता नाही, पण मराठवाड्यातील लोकांनी कष्टानं या प्रदेशाला फुलवलेला आहे. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याने आपल्या घामाने सिंचन या ठिकाणी केलं आहे. संतांचा संस्कार, मेहनती युवक, शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक, संकटावर मात करणारा शेतकरी, वाढणारे उद्योग, हे सगळं या भूमीचं वैशिष्ट्य आहे. आणि मराठवाड्याची सर्व क्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच आमच्या समोरचं ध्येय आहे. आणि त्यासाठी आमचं सरकार अविरत प्रयत्न करेल. आणि हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो, पावसाने जरी ओढ दिली आहे, पाऊस मध्ये मध्ये पडतोय, तरी सुद्धा शेतकऱ्याला ज्या ज्या ठिकाणी नुकसान होईल त्या ठिकाणी आपलं सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. कारण शेतकऱ्यांनी देखील यापूर्वी पाहिलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले, सगळ्या अटी शर्ती धाब्यावर बसवल्या, एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत, 2 हेक्टर ते 3 हेक्टर मदत, सततच्या पावसाला कायम नुकसानीमध्ये आम्ही धरण्याचं काम केलं. 1 रुपयात पीक विमा योजनेचा आम्ही निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर जे रेग्युलर परतफेड करते 50,000 पर्यंत त्यांचं जे काही आपण इन्सेंटिव्ह होतं रखडलेलं ते आपण देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी जे जे काही आवश्यक आहे, शेवटी सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे. आणि यामुळे मी आजच्या दिवशी एवढंच सांगतो की शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील. मराठवाड्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील. आणि मराठवाड्याला देशाचे एक अग्रेसर प्रदेश बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमचं सरकार वचनबद्ध आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठवाडा मुक्ती संग्रामात स्त्रियांचाही लढ्यात मोठा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढत होत्या. एक काकण सुद्धा महिला मागे नव्हत्या. आणि म्हणूनच या लढ्यामध्ये ज्या ज्या महिलांनी मोठं कार्य केलं, क्रांतीची ज्योत पेटवली, अशांचाही नामोल्लेख करणं आज आद्य कर्तव्य आहे. यामध्ये पार्वतीबाई रामसिंग, सुशीलाबाई दिवाण, शांताबाई चारठाणकर, आशाताई वाघमारे, ताराबाई परांजपे, लीलाबाई कुलकर्णी, गोदावरीबाई बोधनकर इत्यादी अनेक नामोल्लेख करता येतील. मराठवाड्यातील या स्त्रियांचे हे मौलिक कार्य इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. Hello, mic testing, check 1, hello. Hello. या ठिकाणी काही क्षणातच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचं आगमन होईल. माननीय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेजी आणि माननीय विभागीय आयुक्त मधुकर अर्दडजी हे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील. ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना आजचं हे शतशः कोटी कोटी नमन. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. छत्रपती संभाजीनगरचे पर्यटन राजधानी उस्मानाबाद जणू तीर्थवाणी. उस्मानाबाद जणू तीर्थवाणी. औंढा प्रतापे गाजे हिंगोली. औंढा प्रतापे गाजे हिंगोली. बीडची शोभा वाढवी परळी. बीडची शोभा वाढवी परळी. रामदास जन्मभूमी समर्थ जालना. रामदास जन्मभूमी समर्थ जालना. लातूर आहे शिक्षणाचा कणा. लातूर आहे शिक्षणाचा कणा. अष्टभुजांचा एक मराठवाडा. महाराष्ट्राचा जागवी बाणा. महाराष्ट्राचा जागवी बाणा. असे अनेक सुंदर सुंदर काव्य ऐतिहासिक लेखन हे आज या ठिकाणी स्मरण करणं
आज औचित्याचं ठरत आहे आणि म्हणूनच आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत कर माननीय सेक्रेटरी काळजी खारगे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सहृदय त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते. ध्येय आमुचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले. ध्येय आमुचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले. काही क्षणातच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी सिद्धार्थ उद्यानाच्या प्रांगणामध्ये आगमन झालेलं आहे. माननीय विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दट आणि जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडेय, महानगरपालिका आयुक्त जय श्रीकांत, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त लोहियाजी, सर्व आपण कृपया आपली जागा घ्यावी. आहे मराठवाडा संग्राम दिनानिमित्त माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया शांतता ठेवा. शोकसत्र या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय करत आहेत. माननीय नामदार एकनाथजी शिंदे या ठिकाणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिवादन करताना आपण बघतो. यानंतर माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यानंतर माननीय केंद्रीय वित्तमंत्री माननीय या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर भागवत भारत सरकार हेही या ठिकाणी अभिवादन करतात. सर्व हरिभाऊजी बागडे माननीय आमदार हेही या ठिकाणी अभिवादन करताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे माननीय प्रशांतजी बंब माननीय आमदार हेही या ठिकाणी अभिवादन करतात. त्यानंतर माननीय आमदार छत्रपती संभाजीनगर, यानंतर माननीय विक्रमजी काळे माननीय आमदार हेही या ठिकाणी अभिवादन करताना आपण पाहतोय. माननीय संजयजी शिरसाट छत्रपती संभाजीनगर माननीय आमदार हेही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करताना आपण बघतोय. यानंतर सर्व माननीय इम्तियाज माननीय खासदार हेही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतात. माननीय बोरनारेजी, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय आयजी साहेब, सर्वच विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडेजी, त्याचप्रमाणे माननीय महानगरपालिका आयुक्त श्री श्रीकांतजी, उदयसिंह राजपूत माननीय आमदार कन्नड, विकासजी मीना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे एसपी साहेब करून अभिवादन केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी सर्व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्व थोर स्वागत वैभव प्रतिष्ठान नगरी साक्षी ठेवू अवर रहे गोदामाई तोवर गाणे गाऊ. मी आपला जनरल सर्वांनी उभं राहायचं.
यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्तच्या शुभ कार्यक्रमांनी आजचा हा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. सिद्धार्थ उद्यानात वाघिणीला जे बछडे झालेले आहेत त्या बछड्यांचं नामकरण साहेबांच्या शुभ हस्ते नाव ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी नाव घोषित करण्यात येईल. काय नाव ठेवलंय ते साहेब या ठिकाणी चिठ्ठी काढून बछड्यांचं नाव ठेवणार आहेत. सिद्धार्थ उद्यानात वाघिणीला जे बछडे झाले आहेत त्यांचं नामकरण या ठिकाणी करण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार आपले माननीय नामदार वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब आपल्याकडे येत सर. 3 काढायचे ना. मी एक काढतोय त्यातलं. ठीक आहे, तयार करू. पिवळे वाघ बछडे. पिवळे वाघ बछडे नामकरण श्रावणी. श्रावणी श्रावणी हे नाव पहिलं घोषित करण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्रावण महिन्यामध्ये श्रावणी. श्रावणातली श्रावणी असं साहेब म्हणतात. एक नाव श्रावणी आहे. दुसरा या हे झालं ना. ह्याच्यात काढा तुम्ही. एक उपमुख्यमंत्री महोदय काढतायत. मी एक काढलेलं आहे. दुसरं नाव आलेलं आहे विक्रम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक आहे श्रावणी आणि एक आहे विक्रम. मराठवाडा मुक्तीसंग्राम कान्हा विक्रम श्रावणी हे 3 नावं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर पुस्तक प्रकाशन आपल्या शुभ